कमांडर श्री रमेश सापाटे, रामगिरी पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय गोंदिया यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथी मानवंदना दिलेली गाडी आहे। यानंतर येत्या प्लॅटून क्रमांक 1 गोंदिया जिल्हा पोलीस प्लॅटून राष्ट्रध्वज सन्मान सेवा भारत मोर्चा सुरा कृतज्ञतेने सुद्धा आमचा सलाम पोलीस मित्रा। प्लॅटून कमांडर महेश राठोड, परिवेक्षातील पोलीस कमांडर पूजा सुरळकर, परिवेक्षातील पोलीस उपनिरीक्षक आणि सुपरनिरीक्षक अमृत शेख, परिवेक्षातील पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला पर्यावरण परिवेक्षातील पोलीस उपनिरीक्षक। यानंतर येत्या प्लॅटून क्रमांक 4 होमगार्ड पोलीस प्लॅटून यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। माननीय अतिथी महिला होमगार्ड राजेश्वरी बनवटे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिलेली आहे। हिमालयाला गेल्या समारंभाचा आशय होता प्लॅटून कमांडर सुभेदार मेजर सुंदरराव गावस्कर विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत चांगली नीतिमूल्ये रुजवून जबाबदार नागरिक बनवणे हा उद्देश आहे। प्लॅटून कमांडर मास्टर रामकिशन बुल्हारे आणि सुपरनिरीक्षक मास्टर प्रवीण खरोले यांच्या पथकाने वाहन चालकात पोलीस हवालदार मुनेश्वर बसले कॅन्डी या शाळा। इथे उपस्थित सर्व सन्माननीय स्वतंत्र संग्राम सैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार वृंद, विद्यार्थी, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या निमित्ताने मी हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांना स्मरण करून मी वंदन करतो आणि आपल्याला एक प्रगतशील महाराष्ट्र राज्य निर्माण करायचं या दृष्टिकोनातून सर्व जनतेला आणि सर्व अधिकारी यांना कडून मी अपेक्षा करतो की आपण विकसित महाराष्ट्र निर्माण करण्याकरता सगळ्यांनी एकत्रित होऊन या महाराष्ट्राच्या विकासाकरता हातभार लावावा। पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवसाच्या सर्व जिल्हावासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवा। धन्यवाद सर। उठा राष्ट्रवीर हो। महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राला प्रगतीपथावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी काम केलं पाहिजे। आज आपण पाहतो 64 वर्ष झाले आणि 64 वर्षामध्ये आज आपण पाहतो की त्या काळ आणि आजच्या काळामध्ये फार मोठा फरक झालेला आहे आणि त्या दृष्टीने सगळ्यांनी मिळून आणखीन महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणं सगळ्यांची जबाबदारी। गोंदिया जिल्हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। मोठ्या प्रमाणात यावेळेस धान खरेदी झाली, मात्र त्याची भरडाई न झालेली आहे। त्याच्यामुळे जे राईस मिलर्स आहेत त्यांनी बहिष्कार टाकला आहे। काय शासन स्तरावरून काही प्रयत्न सुरू आहेत का की भरडाई होईल याच्यासाठी? ठीक आहे, ते आता आचारसंहिता असल्यामुळे काय आता सध्या आपल्याला 4 जूनपर्यंत काय करता येणार नाही। एकदा सगळं संपल्यानंतर मग एकदा सगळ्यासोबत बसून मार्ग काढता येईल। आदिवासी विकास महामंडळाचे धान उघड्यावर घेतण्यात आले म्हणजे काय झालं काय नाही आता तुम्ही माहिती दिलेलं आहे त्याच्या चौकशी करू। सगळं उतरल्यानंतर काय ना काय बोलणं चालू राहते आणि त्या दृष्टिकोनातून लोक एकमेकावर टीका करतात। मग सगळं इलेक्शन संपल्यानंतर सगळं आम्ही एकत्रित येतो। ज्याप्रमाणे मी आणि आमचे विरोधी पक्ष नेते एकमेकाच्या विरोधात बोललो, आता सगळं संपलं। आता जे बात गई हो गया। तुम्ही अजूनही ठाम ते इलेक्शन पुरता होता सगळं विषय संपला। नाही, पण पक्षप्रवेश काही निश्चित झाला की होईल आता जे होईल आता त्यांच्या मर्जीवर आहे, ते केव्हा करतील तारीख निश्चित ते करतील, परंतु जे व्हायचं होईलच। इस अंक में फिलहाल इतना ही। अगले अंक में आपसे फिर होगी मुलाकात, तब तक के लिए नमस्कार।